आणि ते म्हणतात ना, झुकती ये दुनिया झुकाने वाला चाहिए, असंच काहीसं या मुलीने करून दाखवलं. तर नमस्कार, राम राम मंडळी, मी अभिषेक आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळीनो, मी आज तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे एका मुलीबद्दल. तर एक मुलगी असते, तिचा जन्म होतो त्यावेळेस तिच्या घरच्यांना, तिच्या वडिलांना खूप सारा आनंद होतो, जसा सगळ्यांनाच होतो. पण ज्यावेळेस तिच्या वडिलांना कळतं की आपली मुलगी अंध आहे, अपंग आहे, त्यावेळेस त्यांना खूप दुःख होतं आणि त्यांना असं वाटतं की ही लगेच मरून जावी. आणि मंडळींना आई वडीलही खूप गरीब होते, त्यामुळे त्या मुलीचे एकदम दुःखात दिवस चालले होते. पण त्या मुलीने आपल्या अपंगत्वाला, आपल्या अंधपणाला कधीच आपली कमजोरी बनू दिलं नाही, त्यांना कधीच आपल्या ध्येयामध्ये येऊ दिलं नाही. ती मेहनत करत राहिली, रडत राहिली. आणि आपल्या आयुष्यातही तसंच असतं मंडळींनो, ज्यावेळेस आपल्या आतल्या गोष्टी, आपल्या बाहेरच्या गोष्टी आपल्या ध्येयाच्या आड येतात ना, त्यावेळेस त्यांच्या छाताडावर लात मारून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत राहिली पाहिजे. आणि ते म्हणतात ना, झुकती ये दुनिया झुकाने वाला चाहिए, असंच काहीसं या मुलीने करून दाखवलं. आणि आपल्या संकटांवर मात करून ती लढत राहिली, मेहनत करत राहिली, सगळ्या अडचणी दूर केल्या आणि आपल्या भारत मातेसाठी काहीतरी करून दाखवलं, आपल्या आई वडिलांचं स्वतःचं नाव रोशन केलं. आणि ही छोटीशी गोष्ट आहे आपल्या भारतीय अंध महिला क्रिकेट संघातील स्टार खेळाडू करुणा कुमारीची. तर मंडळींनो, यातनं मला असं सांगायचंय की आता रिसेंटली आपल्या भारतीय अंध महिला क्रिकेट संघाने आपल्या देशासाठी T20 वर्ल्ड कप जिंकून आणला. आणि हा वर्ल्ड कप जिंकण्यामागे ह्या करुणा कुमारीचा, या रणरागिणीचा खूप मोठा सिंहाचा वाटा होता. आणि ज्यावेळेस करुणा कुमारी आणि तिच्या संघाने आपल्या देशासाठी वर्ल्ड कप जिंकून आणला, त्यावेळेस तिचे वडील म्हणाले, ज्यावेळेस ही मुलगी जन्माला आली आणि ती अंध आहे हे कळालं, त्यावेळेस मला ती मरावीशी वाटली. पण आज तिच्या कर्तृत्वाने तिने आपल्या देशासाठी वर्ल्ड कप जिंकून आणला आणि मला हरवलं. आणि अशा या रणरागिणीला माझ्याकडून मनापासून सॅल्यूट. तसेच आज 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त माझ्याकडून व माझ्या इन्स्टा फॅमिलीकडून माझ्या सर्व दिव्यांग अपंग बहीण भावंडांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप सारं प्रेम. धन्यवाद मंडळींनो.